सगळं गाव झोपेत असताना तो एकटाच शेताकडे निघायचा. त्याच्या मनात फक्त एकच विचार असायचा, आज शेतात काय करायचं. तो दिवसभर उन्हात मातीमध्ये कधी पेरणी कधी पाणी, फक्त मेहनतच करत राहायचा. यावर्षी मात्र त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता, कारण त्याने मोठ्या आशेने पीक लावलं होतं. हिरवंगार शेत पाहून त्याच्या डोळ्यात स्वप्न दिसत होती. पण निसर्गाने पुन्हा एकदा त्याच्याशी खेळ केला. अचानक पाऊस थांबला, जमीन कोरडी पडू लागली आणि काही दिवसांतच हिरवं शेत वाळायला लागलं. तो रोज शेतात उभा राहून ते सगळं बघायचा, पण काहीच करू शकत नव्हता. रात्री झोपही येत नव्हती. फक्त एकच प्रश्न त्याच्या मनात फिरत होता, मी एवढी मेहनत करूनही माझ्याबरोबर असंच का होतं. कर्ज वाढत होतं, जबाबदाऱ्या वाढत होत्या आणि आशा कमी होत चालली होती. एक क्षण असा आला की तो पूर्णपणे खचला. पण त्याने स्वतःला सावरलं. त्याने ठरवलं, हार मानायची नाही. त्याने नवीन मार्ग शोधायला सुरुवात केली. शेतीसोबत काहीतरी नवीन शिकायला लागला. हळूहळू तो पुन्हा उभा राहू लागला. आजही त्याच्या आयुष्यात अडचणी आहेत, पण तो थांबलेला नाही. कारण त्याला आता एक गोष्ट कळली आहे, शेतकरी कधीच अपयशी नसतो. अपयशी असतो तो निसर्गाचा खेळ, आणि जो हार मानत नाही तोच खरा जिंकतो.